मत दिलं हे रहस्य जिल्हाध्यक्षपद जाहीर होताच समोर येईल। परभणी महापालिकेत महायुतीच्या 28 नगरसेवकांनी आयुक्तांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी महापालिकेच्या सभांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि जनस्वराज्याच्या नगरसेवकांना विरोधी पक्ष बोलू देत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच महापौर आणि उपमहापौर हे केवळ रील्स काढण्यात व्यस्त असून शहरातील विकासावर कोणी बोलायला तयार नसल्याचा घणाघात महायुतीच्या नेत्यांनी केलाय। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही असं काही नगरसेवकांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। विशेष सभा होती ही स्टँडिंग कमिटीचे सदस्य आणि हे आणि कॉप मेंबर कॉप मेंबरचा विषय तर आणलाच नाही त्यांनी दोनच विषय आणले फक्त मागच्या टाइमला 6 विषय होते 6 पैकी तर 2च विषय आणले म्हणून आमचा विरोध होता त्या गोष्टीला। नियमाप्रमाणे करा ना तुम्ही विषय सभा घेतात। आता आमचा विरोध आहे त्याला आमचा विरोध नोंदणी करावा त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे। आम्ही नगरसेवक आहोत आम्ही यांना फोन करतो 8 दिवस आम्हाला ट्रॅक्टर मिळत नाही सुविधा कर्मचारी मिळत नाही आणि मध्यंतरी जे प्रकरण झालं होतं अवैध मंदिर रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता जे काढलं होतं रात्री 3 वाजता यांना ट्रॅक्टर मिळतंय जेसीबी मिळतात सगळं असं इन बिन करून तिथे रेडी राहतात प्रभागात एकही असं फिरत नाही दिवसा का फिरत नाही म्हणजे मंदिर काढायला आर्थिक व्यवहार करायला कर्मचारी तिथं आहेत आणि इथं काम करायला कर्मचारी नाही का असं आमचं आजची सभा झाली आमचा स्पष्ट विरोध आहे। मुंबई उच्च न्यायालयानं चांदिवली विधानसभा